मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूरमध्ये रोड शो। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शो मध्ये सहभागी होणार, तर भारत माता चौक ते महाल परिसर रोड शो असणार। शिवतीर्थवरील सभेत फडणवीसांकडून लावलेत व्हिडिओ। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओ दाखवले, तर आपला मुलगा रशीद मामूद सोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू देणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तर 30 वर्ष कंचे खेळले का, चुल्लूभर पाणी में डूब मरो, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंनी मराठी माणसांसाठी काय केलं, शिंदेंचा सवाल। तर नो सेटलमेंट ओनली डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य। तुम्हाला जमिनीमध्ये गाडीपर्यंत, संपूर्ण नायनाट होईपर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये नवीन पर्व सुरू होईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकणार। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, मराठी माणसाचं हित जपायला आम्ही समर्थ, एकनाथ शिंदेंचा पलटवार। ही मराठी माणसाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे। बीएमसी लुटण्याचं त्यांचं स्वप्न तुटलं, त्यामुळे हे भंग झालेले प्रेमी झाले। तर TV9 मराठीच्या मुलाखतीत फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर आरोप। ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही, ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं, अण्णामलाईंचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान, मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं, ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर हा बदलायला हवा। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। घराघरात मतांसाठी 5-5 हजार वाटतात, 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले, राज ठाकरेंचा आरोप। तर धात्र कुटुंबातल्या तिघांना 15 कोटींची ऑफर, तर सुशील आवटे यांना 1 कोटी रुपयांची ऑफर, राज ठाकरेंचा दावा। प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसा वाटायला सुरुवात होईल, राज ठाकरेंची टीका। तर भाजपचे लोक पैसे वाटतायत, तर शिंदेचे शिवसेनेचे लोक त्यांना पकडतायत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्यानं पैसे वाटप केल्याचा आरोप। भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर। गजानन काळे यांच्याकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी। राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षा चालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाही, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर दुबार मतदार आले तर त्यांना मारा ही राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसची नाही, संवैधानिक पद्धतीने निवडणूक आयोगाने कारवाई करावी, वर्षा गायकवाड यांची मागणी। राज ठाकरे यांच्याकडून खोटा नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, गुणरत्न सदावर्तेंची ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका। ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीयेत, लोक आकर्षित होत नाहीत, सदावर्तेंचा हल्लाबोल। पालिकेचा 99% निधी सत्ताधारी आमदारांना दिला, मुंबईमध्ये एकही खरा मुंबईप्रेमी मंत्री नाहीये, पालकमंत्री आपापसात भांडणामध्ये गुंतलेत, आदित्य ठाकरेंचा निशाणा। आदित्य ठाकरेंच्या हस्ते मनसेचा भगवा गार्ड मुंबईमध्ये लॉन्च, प्रत्येक बूथवरती 2 गार्ड तैनात असणार, दुबार आणि बोगस मतदार ओळखून कारवाई करण्याचा इशारा, मनसे सरचिटणीस नयन कदम यांची माहिती। मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटील भविष्यामध्ये त्यांचं नाव देणार, भविष्यातील 3री मुंबई पनवेल असणार, पनवेलमधील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। काही काळ सोडला तर सत्ता फडणवीसांकडे होती, तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही, अविनाश जाधवांचा सवाल। तर पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीस यांना आशीर्वाद का देतील, जाधवांची टीका। आमच्या वाकड्यात जाणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, पुण्यामध्ये अजित पवारांचा विरोधकांना इशारा, कायदा मोडणार नाही, आचारसंहितेचा भंग करणार नाही, मला हलक्यात घेऊ नका, मी पण मोठ्या काकाचा पुतण्या आहे, अजित पवारांचं वक्तव्य। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.